12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाचा उत्साह। सकाळी 7 वाजल्यापासूनच लागल्या मतदान केंद्रावर रांगा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलं मतदान। रोहित पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार यांनी बजावला पहिल्या 2 तासातच मतदानाचा हक्क। कित्येक वर्षांनंतर बारामती तालुक्यात अजितदादांशिवाय होतंय मतदान। अजितदादा गेल्यापासून पवार कुटुंबात राजकीय चर्चा झाली नाही। रोहित पवारांची माहिती। 10 तारखेला मुंबईत खास पत्रकार परिषद घेऊन अपघात आणि विलिनीकरणाबद्दल बोलणार अशी ही माहिती। मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाची आज घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। शिवसेनेचा उपमहापौर पदाचा उमेदवारही ठरणार। बहुमत नसलं तरी ठाकरेंची सेनाही देणार उमेदवार। 11 तारखेला आहे महापौर पदाची निवडणूक। राज्यातली सर्व जमिनींना मिळणार भू आधार क्रमांक। 2 कोटींहून अधिक पोटहिश्यांचा डिजिटल कायापालट। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय। बिहारमध्ये खासदार पप्पू यादव यांना मध्यरात्री अटक। 31 वर्षांपूर्वीच्या खटल्यात झाली अटक। माझं काय होईल सांगता येत नाही अशी पप्पू यादवांची प्रतिक्रिया। रशियाचं तेल घेतो म्हणून भारतावर लादलेला 25% टॅरिफचा दंडही अमेरिकेकडून रद्द। भारतीय मालावर आता अमेरिकेत 18%च कर। आजपासून T20 क्रिकेट विश्वचषकाचा धमाका। गतविजेत्या आणि यावेळीच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारताची आज अमेरिकेविरुद्ध सलामीची लढत। 19 तारखेपर्यंत रोज 3 सामन्यांची क्रिकेट प्रेमींना पर्वणी। युवा टीम इंडियानं 6व्यांदा जिंकला विश्वचषक। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अमरीशचा भेदक मारा। कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव। राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींचे नकाशे आणि 7/12 उतार्यांमधील तफावत ही दूर करण्यासाठी महसूल विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्यांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलाय। प्रत्येक भूखंडाला आता भू आधार क्रमांक मिळणार आहे। पोटहिश्यांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्यामुळे सरकारी दप्तरी नकाशे आणि 7/12 उतारा यांचा ताळमेळ लागत नव्हता। ही अडचण दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या स्तरावरून आता पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प हा सुरू करण्यात येतोय। त्यामुळे आता प्रत्येक भूखंडाला भू आधार क्रमांक मिळणार आहे। एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक असा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे। तर काय आहे हा भू आधार पाहूयात आपण। तर जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला ULPIN म्हणजेच भू आधार क्रमांक असेल। त्याबरोबरच आधाराप्रमाणे जमिनीची सर्व माहिती एका क्रमांकावर उपलब्ध होईल। पीक विमा, कर्ज मिळवणं आणि योजनांचा लाभ घेणं सोपं होईल। जमिनीचे क्षेत्र आणि हद्द निश्चितीमुळे वाद कमी होतील। 7/12 उतार्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होईल। पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांना अचूक माहिती मिळेल। जमीन व्यवहारापूर्वी मोजणीची प्रक्रिया ही जलद आणि पारदर्शक होईल। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू। अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। अनेकांचं राजकीय भवितव्य आज EVM मध्ये बंद होणार। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। युगेंद्र पवार, श्रीनिवास पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबियांकडून मतदान।
आमदार रोहित पवारांनी देखील पत्नी कुंती पवार यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क। पिंपळी गावातील मतदान केंद्रावरती रोहित पवारांकडून मतदान। राजेंद्र आणि सुनंदा पवारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। अपघाताबाबत आणि विमानाबाबत असलेल्या आपल्या शंका आपण 10 तारखेच्या पत्रकार परिषदेत घेऊन मांडणार आहोत, असं रोहित पवार यांनी म्हटलं। बारामतीतील अपघाताबाबत पत्रकार परिषद घेण्याचं त्यांनी जाहीर केलंय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर देखील रोहित पवार विस्तृत भूमिका मांडणार आहेत। त्यासाठी ते विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत। रोहित पवार 12 फेब्रुवारीला मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत विलीनीकरणाबाबत काय सुरू होतं ते मांडणार आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या निधनानंतर होत असलेल्या निवडणुकीमध्ये शोकाकुल वातावरणात मतदान। जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यामध्ये 26 जिल्हा परिषद आणि 52 पंचायत समित्यांसाठी मतदान। पुण्याच्या खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवरती जीवघेणा हल्ला, त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण। शरद बुट्टे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। परभणीच्या राणी सावरगावमध्ये मतदानासाठी आलेल्या महंत आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद। मतदानासाठी आवश्यक आयडी प्रूफ नसल्यामुळे मतदानापासून रोखलं, तर मोबाईलमध्ये आयडी असल्याचं म्हणत महंतांचा अधिकाऱ्यांशी वाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवाराकडून ईव्हीएमची पूजा। बजाजनगर इथल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रत्नमाला ढमढेरे यांनी मतदान केंद्रावरती जाऊन हक्क बजावला। आणि यानंतर आपण थेट जाऊयात मुंबईमधील भाजपच्या कार्यालयामध्ये, तिथे शंखनाद होतोय। तर मुंबईमधील भाजपच्या या कार्यालयामध्ये आज पूजा आहे आणि त्याच निमित्तानं या भाजपच्या कार्यालयामध्ये हा शंखनाद केला जातो। आज भाजपकडून महापौर पदासाठीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे आणि तत्पूर्वी भाजपच्या या कार्यालयामध्ये पूजा आहे आणि त्यातच आता शंखनाद देखील केला जातोय। महापालिकेमध्ये आज नगरसेवकांची बैठक आहे आणि याच बैठकीमध्ये अमित साटम हे महापौर पदाच्या नावाची घोषणा करणार आहेत आणि त्यानंतर अर्ज भरला जाईल। महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया ही 11 तारखेला पार पडणार आहे आणि त्याच आधी भाजपच्या या कार्यालयामध्ये पूजा आयोजित करण्यात आली होती आणि त्यातच हा शंखनाद करण्यात आलेला आहे आणि अगदी काही वेळामध्येच नावाची घोषणा केली जाईल। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। कराड तालुक्यातील चचेगाव इथं ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड। बूथ क्रमांक 78 वरील मशीन बंद पडल्यामुळे काही काळ मतदानाचा खोळंबा झाला होता। जवळपास 1.25 तासानंतर ईव्हीएम सुरू झाल्यानंतर मतदान सुरळीत झालं। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये मतदान केंद्र 39च्या बूथ 1 वरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड। निवडणूक अधिकाऱ्यांनी मशीन बदललं, त्यामुळे काही काळ मतदारांचा खोळंबा झाला होता। सोलापूरच्या अकलूजमध्ये चुकीचं बटण दाबल्यामुळे ईव्हीएम मशीन काही काळ बंद। जवळपास 1.5 तासांनंतर मशीन दुरुस्त, मात्र तोपर्यंत मतदारांचा खोळंबा झाला। चिपळूण तालुक्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। 10हून अधिक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया ही थांबलेली होती। आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरती एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे। जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलानं ईव्हीएमचं बटण दाबलेलं आहे आणि याबाबत अर्जुन सिंह मोहिते पाटील यांना विचारलेलं असता मुलाला पाहायचं होतं मतदान कसं करायचं म्हणून त्याला सोबत आत नेलं होतं असं त्यांनी सांगितलं। तर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला नाही का हे विचारलं आणि त्यावर देखील त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे। तर अकलूजमधील हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे। जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या लहान मुलानं ईव्हीएमचं बटण दाबलेलं आहे। हा प्रकार अकलूजमधून सध्या समोर येतोय। अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। लहान मुलानं मतदान केलेलं आहे। ईव्हीएम वरील जे बटण होतं ते त्यांच्या या लहान मुलानं दाबलेलं आहे आणि याबाबत अर्जुन सिंह मोहिते पाटील यांना विचारण्यात सुद्धा आलेलं आहे। मात्र मुलाला पाहायचं
बघायचं होतं की मतदान नेमकं कसं केलं जातं, असं उत्तर हे त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तर अधिकाऱ्यांनी देखील यावरती आक्षेप घेतला नाही का हे विचारल्यावरती त्यांनी आक्षेप घेतला असं सांगितलं आलं आहे आणि त्यामुळे आता अधिकाऱ्यांकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अकलूजच्या यशवंतनगर परिसरातली ही धक्कादायक अशी घटना आहे। मतदान केंद्रावरती एका लहान मुलानं मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अर्जुनसिंग मोहिते पाटील यांच्या या लहान मुलानं ईव्हीएमचं बटण दाबत मतदान केलेलं आहे आणि याबाबत त्यांना विचारण्यात सुद्धा आलेलं होतं। तर आपल्या लहान मुलाला मतदान कसं करायचं हे बघायचं होतं असं उत्तर त्यांनी दिलंय। आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील दिवाणी यांच्याकडून। सुनील, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। लहान मुलानं फक्त आपल्याला मतदान कसं होतंय हे बघण्यासाठी ते ईव्हीएमचं बटण दाबलेलं आहे। आत्ताच अर्जुनसिंग मोहिते पाटील यांनी सुद्धा तसं सांगितलेलं आहे। आता अधिकाऱ्यांकडून नेमकं काय ॲक्शन घेण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भात? याबाबत अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं असता अधिकारी फोनवर सुद्धा उपलब्ध झालेले नाही आहेत। मात्र ज्या पद्धतीने हा मुलगा त्यांच्याबरोबर मतदानाला आला होता, स्वतः अर्जुनसिंह मोहिते पाटील हेही उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे आणि त्यांची पत्नी याही उमेदवार आहेत पंचायत समितीच्या, हे सर्व कुटुंब आलं होतं आणि हा मुलगा मतदानाला वडिलांबरोबर आत मतदानाला गेला आणि मतदानाचं वेळेला वडिलांच्या ऐवजी त्यांनी मताचं बटन दाबलेलं इथं दिसत होतं आणि याबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की मुलाला मतदान कसं असतं हे बघायचं होतं म्हणून आत घेऊन गेलो, पण मताचं बटन दाबल्याबद्दल त्यांनी काय बोलले नाही। खरं तर ह्याबाबत आक्षेप तिथे घेणं अपेक्षित होतं मतदान केंद्राप्रमुखांनी, पण तसं काही घेतलं गेलेलं दिसत नाही। आता यानंतर केंद्र हितला जो अधिकारी आहे ते काय निर्णय घेत आहेत त्याच्याकडे लक्ष असणार आहे। अगदी, परंतु सुनील, या दृश्यांमध्ये दिसतंय की अगदी तो लहान मुलगा मतदान कक्षापर्यंत पोहोचलेला आहे। तो तिथं जात असताना देखील तिथे उपस्थित असणारे जे अधिकारी असतील, पोलीस असतील, यांनी सुद्धा काहीच आक्षेप घेतला नाही किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला नाही का? नाही, तसा झालेला नाही प्रकार, म्हणूनच आम्ही त्यांना बाहेर आलेलो विचारलं होतं की तुम्हाला या मुलाला आत घेऊन जाता येत नसताना तुम्ही आत घेऊन कसे गेला आणि याच्यावर आक्षेप काय कोणी घेतला नाही का? तर त्यांनी सांगितलं आक्षेप घेतला पण कोणी थांबवलं नाही आणि हे थांबवलं नसल्यामुळेच हा लहान मुलगा आतही गेला आणि वडिलांच्या ऐवजी त्यांनी तिथलं मतदानाचं बटनही दाबलं। हे सगळ्या मीडिया पुढे समोर आलेलं आहे। अगदी, आकांक्षा, धन्यवाद सुनील या सविस्तर माहितीसाठी। तर अकलूजमधील हा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। अकलूजमध्ये यशवंतनगर मतदान केंद्रावरचा हा धक्कादायक असा प्रकार आहे। आपल्या वडिलांसोबत गेलेल्या एका लहान मुलानं ईव्हीएमचं बटण दाबलेलं आहे। हा लहान मुलगा अगदी मतदान कक्षापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यानंतर त्यानं मतदान नेमकं कसं केलं जातं यासाठी ईव्हीएमचं बटण दाबलं आणि मतदान केलेलं आहे। त्याचे वडील यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर दृश्यांमध्ये देखील हे कैद करण्यात आलेलं आहे। मात्र तिथल्या उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी यावरती आक्षेप का नोंदवला नाही हा देखील सवाल आता उपस्थित होतोय। निश्चितच आनंद आहे की परत एकदा काहीतरी कुठल्या ना कुठल्या तर निमित्तानं आमचं कुटुंब हे एकत्र येतंय। आज आपण राज्यामध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तर कुटुंबामध्ये एक तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला जातो, पण ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही येतोय त्याचा मला निश्चितच आमच्या कुटुंबाला, मला एकट्यालाच नाही पण पूर्ण तालुक्याला त्याचा आनंद आहे। पूर्ण तालुका हा आमच्या कुटुंबाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघतोय आणि त्यामुळं बऱ्यापैकी सर्वांनाच आनंद आहे एकत्र आले। ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नेल्यानंतर? अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करते। पुढची बातमी पाहूयात। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये भाजप उमेदवाराला धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। नाणेगाव मतदान केंद्रावरती भाजप उमेदवाराला हा धक्काबुक्कीचा प्रकार हा घडलेला आहे। तर संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातली ही घटना आहे। या मतदान केंद्रावरती भाजप उमेदवारालाच धक्काबुक्की केल्याचं उघड झालेलं आहे। नाणेगावचं हे मतदान केंद्र आहे आणि भाजपचे उमेदवार यांना ही धक्काबुक्की करण्यात आलेली आहे आणि तीच ही दृश्य कॅमेरामध्ये देखील कैद झालेली आहेत। भाजपचे उमेदवार हे मतदान केंद्रावरती आलेले होते आणि त्यावेळी त्यांना ही धक्काबुक्की करण्यात आलेली आहे आणि
हा प्रकार उघडकीस आलेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यातला हा सगळा प्रकार आहे। सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावरती भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनाच ही धक्काबुक्की केल्याचं उघड झालेलं आहे। मात्र ही धक्काबुक्की नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आलेली आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र एका उमेदवारालाच ही धक्काबुक्की केल्याचं उघड झालंय। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून। कृष्णा, भाजप उमेदवारालाच धक्काबुक्की झाल्याचं कळतंय, नेमकं काय कारण आहे, काय घडलंय? घटना सिल्लोडची आहे आणि सिल्लोडमध्ये हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आपण पाहतोय की बिडकीनमध्ये माफ करा, सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि प्रचाराच्या मतदानाच्या दरम्यान हा सगळा प्रकार झाल्याचं समोर आलेला आहे। या सगळ्यानंतर आता काही तक्रार होते का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र नानेगाव सिल्लोड तालुक्यातल्या मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराला धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला आणि दृश्यांमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह। पाचोडमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा। अलिबागमध्ये सहाण इथल्या मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड आणि त्यामुळे तासाभराहून अधिक काळ मतदारांचा खोळंबा। ईव्हीएम मधील बिघाडामुळे मतदारांकडून नाराजी व्यक्त। आणि यानंतर आपण थेट जाऊयात नितेश राणे हे सध्या मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक ही देखील पार पडते आणि याच निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया ही आज पार पडते। अगदी सकाळपासूनच अनेक दिग्गजांकडून, आमदारांकडून, मंत्र्यांकडून मतदानाचा आपला हक्क हा बजावण्यात आलेला आहे आणि नितेश राणे हे देखील मतदानासाठी या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक ही सुद्धा अनेक वेगवेगळ्या अर्थांनी गाजलेली होती। खरं तर भाजपचे अनेक नगरसेवक हे बिनविरोध देखील या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि असं असतानाच आता नितेश राणे यांच्याकडून देखील मतदानाचा हक्क हा बजावण्यात आलेला आहे। आणि पुन्हा एकदा आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये मतदारांना पैसे वाटपावरून गोंधळ। पाथरूड जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून रात्री पैसे वाटप झाल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील नेवरगाव गटामध्ये पैसे वाटपाचा आरोप। भाजपच्या उमेदवारांनी मध्यरात्री पैसे वाटल्याचा राष्ट्रवादीच्या वाल्मिक शिरसाट यांचा आरोप आहे। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये 88 वर्षीय आजीनं केलं मतदान। इतरांनीही मतदानाचा हक्क बजावावा असं आजींकडून आवाहन। सोलापूरमधील अकलूजच्या यशवंत नगर आयोगाकडून महिला मतदान केंद्र तयार। मतदान केंद्रावरती सर्व महिला कर्मचारी तैनात। रांगोळ्यांच्या पायघड्या घालून मतदारांचं स्वागत। बारामती तालुक्यातील पिंपळी गावामध्ये निवडणूक आयोगाकडून पिंक मतदान केंद्र। मतदान केंद्राची पूर्ण जबाबदारी ही महिला कर्मचाऱ्यांवरती। आयोगाकडून प्रत्येक तालुक्यामध्ये एका पिंक मतदान केंद्राची उभारणी। रत्नागिरीतील खेडमध्ये जामगे इथं नववधूचं बोहल्यावरती चढण्यापूर्वी मतदान। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाचा जिल्ह्यामध्ये उत्साह। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक जागांवरती 2 शिवसेनांमध्ये लढत। पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला। रायगडमध्ये भरत गोगावलेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी देखील केलं मतदान। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। थोरवे हे रायगडमधील कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार आहेत। रत्नागिरीच्या खेडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं सपत्नीक मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती हा ग्रामीण भागाचा पाया मजबूत करणारी निवडणूक। योगेश कदमांकडून मतदारांना मतदानाचं आवाहन।
रायगडमध्ये शेकापच्या जयंत पाटलांनी कुटुंबियांसह मतदान केलं. प्रशासकांच्या ताब्यामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेवरती पुन्हा लोकशाहीची ताकद येणार. मतदानानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.